Good morning, dear students. This is the next lecture of our course, lecture number 16. Title of this lecture is Climate Change, Climate Variability, Global Warming, and Causes of Climate. Okay. First is the what is mean by climate change. Okay, climate change means averages of weather, that is called as climate. Okay, अँड चेंज मीन्स बदल. ओके, हवामानातील बदल हे कशामुळे होतात. ओके, हे आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट इज द डेफिनेशन ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज मीन्स लॉंग टर्म कंटिन्युअस चेंज इन ॲव्हरेज कंडिशन ऑर द रेंज ऑफ वेदर इज कॉल्ड ॲज क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज म्हणजे काय, जे हवामानात बदल होतात. ओके, इन्क्रीज ऑर डिक्रीज मीन्स कधी टेम्परेचर जास्त होतं, कधी टेम्परेचर कमी होतं, कधी पाऊस जास्त पडतो, कधी पाऊस कमी पडतो किंवा पडतच नाही. हे जे चेंजेस होतात, क्लायमेटिक चेंजेस होत आहेत, दॅट इज कॉल्ड एज क्लायमेट चेंज. ओके, लॉंग टर्म कंटिन्युअस चेंज इन ॲव्हरेज वेदर कंडिशन, दॅट इज कॉल्ड एज क्लायमेट चेंज. and the 30-year average of weather variables, averages of weather, that is called as climate, and averages of 30-year weather variable is called as climatological normal. Okay, averages of weather of 13 years, that is called as climatological normal. Okay, then see the climate change. Climate change, it consider the changes that occurs over a longer period of time, that is called as climate change. Climate change means the changes that occurs, जे की हवामानामध्ये जे बदल होतात, जे वर्षानुवर्ष लॉंगर पिरियड, वर्षानुवर्ष जे हवामानामध्ये जे बदल होतात त्याला काय म्हणतात, क्लायमेट चेंज असं म्हणलं जातं. देन क्लायमेट व्हॅरिएबिलिटी. क्लायमेट व्हॅरिएबिलिटी म्हणजे काय, क्लायमेट व्हॅरिएबिलिटी रेफर्स टू द क्लायमेटिक पॅरामीटर ऑफ अ रिजन. जे काही क्लायमेटिक पॅरामीटर असतील, टेम्परेचर असेल, रेनफॉल असेल, ह्युमिडिटी असेल, विंड असेल, दिस इज द क्लायमेटिक पॅरामीटर्स ऑफ अ रिजन varying from its long term mean. Okay, and these climatic parameters of in particular regions, this is varied in long term, or it is varied in year to year, that is called as climate variability. Variability means variation in weather condition, that is called as variability. Some summers are colder than others. Okay, कधी उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडी किंवा कडक असा उन्हाळा भासत नाही, तर कधी कडक उन्हाळा असतो. ओके, दिस द क्लायमेटिक व्हॅरिएबिलिटी. किंवा कधी पाऊस जास्त पडतो, कोणत्या वर्षी सपोज 2020ला पाऊस जास्त पडला, 2021ला पाऊस कमी पडला. दिस द क्लायमेटिक व्हॅरिएबिलिटी. इट कन्सिडर चेंजेस दॅट ऑकर्स विदिन अ स्मॉलर टाइम स्पॅन. इट कन्सिडर द चेंजेस दॅट ऑकर्स इन विदिन अ स्मॉलर टाइम स्पॅन. कमी कालावधीमध्ये जे की वेदर कंडिशनमध्ये जे चेंजेस होतात त्याला क्लायमेट व्हॅरिएबिलिटी असं म्हटलं जातं. स्मॉलर टाइम स्पॅन मीन्स मंथ, 1 month, 1 season, okay, 1 year, this is a time span. Okay, then evidence which includes the statements like the last few winters have seemed too short, or there seem to be more heavy downpours in recent years. Then see the next point, that is the global warming. Global warming means जागतिक तापमान वाढ. ओके, तुम्ही 10वीला शिकला असाल विज्ञान सायन्समध्ये, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय किंवा कशामुळे होते, जागतिक तापमान वाढ कशामुळे होते. फर्स्ट इज द डेफिनेशन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. द टर्म यूज्ड टू डिस्क्राइब gradual increase in the average temperature of earth atmosphere and its ocean, which is permanently changing the climate, that is called as global warming. Global warming means gradual increase in average temperature. Gradual means slowly, हळूहळू काय होते, तापमान काय होत जाते, वाढत जाते ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. जे पृथ्वीचं तापमान आहे ते काय होत जाते, हळूहळू वाढत जाते. अल्सो ओशन, समुद्राचं, अँड विच इज परमनंटली चेंजिंग द क्लायमेट. आणि टेम्परेचर हळूहळू वाढल्यामुळं परमनंटली काय होत जाते, क्लायमेट परमनंटली चेंज होते. ग्लोबल वॉर्मिंग इज अ स्लो स्टेडी राइज इन अर्थ सरफेस टेम्परेचर. ग्लोबल वॉर्मिंग मीन्स रायझिंग ऑफ टेम्परेचर, तापमानाची वाढ होणे, दॅट इज कॉल्ड एज ग्लोबल वॉर्मिंग. तापमान वाढणे, पृथ्वीचं टेम्परेचर वाढणे, दॅट इज कॉल्ड एज ग्लोबल वॉर्मिंग. स्लोली स्टेडी. स्टेडी मीन्स स्टेबल, स्थिर, न बदलणारा.
स्लोली काय होतं, स्टेडी रेज इन अर्थ सरफेस टेम्परेचर, म्हणजे हळूहळू टेम्परेचर काय होते पृथ्वीचं वाढत जाते, बट इट इज कॉन्स्टंट, परत कमी होत नाही, पण काय होत जाते हळूहळू वाढत जाते. दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग. Temperature of Earth is 0.74 degrees Celsius higher than 150 years ago. As compared to 150 years ago, the temperature of Earth is increased up to 0.74 degrees Celsius. 0.74 degrees Celsius Earth temperature is increased as compared to last 150 years. The basic cause seem to be rise in atmospheric कार्बन डायऑक्साईड. ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे झालं? मोस्ट इम्पॉर्टंट गॅस कोणता रिस्पॉन्सिबल गॅस आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी? कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड कशामुळे वाढत चाललेला आहे? ड्यू टू द डिफॉरेस्टेशन, जंगल तोड केल्यामुळे काय होत जाते, कार्बन डायऑक्साईड वाढत चालला आहे. आणि कार्बन डायऑक्साईड वाढला की ग्लोबल वॉर्मिंग किंवा ग्रीन हाऊस गॅस, CO2 इज अ ग्रीन हाऊस गॅस आहे. When people use fossil fuels like coal and oil, this adds carbon dioxide in the air. The major source of carbon dioxide is fossil fuel. Fossil fuels means जे मटेरियल आहे आपण ते काय करतो, जाळतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज फॉसिल फ्यूल. म्हणजे क्रॉप रेसिड्यू असेल, हार्वेस्टिंग केल्यानंतर बघा शुगर केन हार्वेस्टिंग केल्यानंतर पाचट राहते, ती पाचट शेतकरी काय करतो, जाळतो. त्याच्यामुळे काय होतं, CO2चं प्रमाण काय वाढतं फॉसिल फ्यूल्स. ओके, त्याच्यामुळं कार्बन डायऑक्साईड काय होत जातं, वाढत चाललेलं आहे. द डेफिनेशन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज अ ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द ओव्हरऑल टेम्परेचर ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर. ग्रॅज्युअल मीन्स हळूहळू टेम्परेचर काय होत जाते पृथ्वीचं वाढत जाते. कशामुळं? ड्यू टू द ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट. ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट मीन्स कोणकोणते आहेत ग्रीन हाऊस गॅसेस? CO2 असेल, ओके, नायट्रस ऑक्साईड असेल, मिथेन असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, हे काय आहेत ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. आणि ह्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे काय होत जाते, ग्लोबल वॉर्मिंग काय होते, वाढते. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. The greenhouse gases caused by increased level of carbon dioxide, methane, chlorofluorocarbon, nitrous oxide and other pollutants is called as global warming. Global warming कशामुळे, जागतिक तापमानवाढ कशामुळे झाली आहे? ड्यू टू द ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ग्रीन हाऊस गॅसेस कोणकोणते असतात? त्याच्यामध्ये महत्त्वाचा गॅस आहे कार्बन डायऑक्साईड CO2, देन मिथेन आहे, नंतर क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे आणि अदर पोल्युटंट गॅसेस आहेत विच कॉजेस द ग्लोबल वॉर्मिंग. इन सिम्पल वर्ड्स, ग्लोबल वॉर्मिंग मीन्स ग्रॅज्युअल इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ग्लोबल वॉर्मिंग. ओके, if the earth temperature become hotter then ocean temperature will rise and increase the sea level. ओके, पृथ्वीचं टेम्परेचर वाढलं किंवा पृथ्वी गरम झाली की लगेच समुद्र, ओशनचं किंवा महासागर म्हणतो आपण त्याला, त्याचं काय होतं, त्याचं टेम्परेचर वाढते आणि सी लेवल काय होते, वाढते. द सी लेवल राईज मे कॉज कोस्टल एरियाज टू फ्लड. ओके, आणि सी लेवल जर वाढली तर त्याच्यामुळे काय होतं, फ्लड येतो. जिथं कोस्टल एरिया म्हणजे समुद्र किनाऱ्याचा भाग, जिथं समुद्र आहे त्याच्या कडेचा भाग, त्याला काय म्हणतात, कोस्टल एरिया असं म्हणतात. ते कोस्टल एरियामध्ये काय होतं, फ्लड येतो, पूर येतो. ऑल वेदर पॅटर्न विल चेंज ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. आणि आत्ता जी कंडिशन आहे किंवा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडणे किंवा हिवाळ्यामध्ये पाऊस पडणे, दिस इज द वेदर पॅटर्न, चेंज द वेदर पॅटर्न. आणि हे वेदर पॅटर्न का चेंज झालं आहे, कशामुळे झालं आहे? ड्यू टू द ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऑल वेदर पॅटर्न विल चेंज. The Intergovernment Panel on Climate Change, that is called as IPCC, reported in 2014 that scientists were more than 95% certain that global warming is mostly being caused by human activities, mainly increasing the concentration of greenhouse gases like carbon dioxide. Okay, आणि जे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC आहे, त्यांनी 2014 मध्ये एक रिपोर्ट सादर केला सायंटिस्टने स्टडी करून की 95% 90% ग्लोबल वॉर्मिंग हे कोणामुळे होते? ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीज. माणसामुळं 95% ग्लोबल वॉर्मिंग काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. काय केलं आहे ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजे डिफॉरेस्टेशन, जंगलतोड केली. ओके, त्याच्यामुळं काय होतं आहे, CO2चं प्रमाण वाढतं आहे, दॅट इज कॉल्ड एज ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण काय होतं आहे, वाढतं आहे आणि त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग होते.
कार्बन डायऑक्साइड इज अ प्रीडॉमिनंट गॅस लिडिंग टू ग्लोबल वॉर्मिंग. प्रीडॉमिनंट मीन्स मेन, प्रमुख. कार्बन डायऑक्साईड हा प्रमुख गॅस आहे इज लिडिंग टू ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग होण्याचं जे ग्लोबल वॉर्मिंग होते ते कशामुळे होते? ड्यू टू द कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडमुळे होते. ओके, ही फिलिंग द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. डॅश डॅश इज ए प्रीडॉमिनंट गॅस लिडिंग टू ग्लोबल वॉर्मिंग. द आन्सर इज carbon dioxide. Okay, it traps long wave radiation and emits it back to the earth's surface. Okay, it traps the long wave radiations and this emits back the radiations into the earth's surface. Okay, जी काही सूर्यापासून जे सूर्यकिरणे येतात दॅट इज लॉंग वेव्ह रॅडिएशन अँड शॉर्ट वेव्ह रॅडिएशन. ओके, जी लॉंग वेव्ह रॅडिएशन असतात ते पृथ्वीवरती येतात, आल्यानंतर ते परत पृथ्वीवरती ते ॲब्सॉर्ब केले जात नाही. ते रॅडिएशन काय केले जातात? रिफ्लेक्ट केल्या जातात बॅक इनटू द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये परत रिफ्लेक्ट केले जातात. रिफ्लेक्ट केल्यामुळे आणि त्यांना त्या रॅडिएशनला ॲब्सॉर्ब न केल्यामुळे काय होतं? टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं. ओके, दिस इज द ग्लोबल वॉर्मिंग अँड दिस इज द ग्लोबल वॉर्मिंग इम्पॅक्ट. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय इम्पॅक्ट झालेला आहे ते आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. रायझिंग सी लेवल. सी लेवल वाढलेली आहे आणि त्याच्या सी लेवल वाढले तर काय होतं? पूर येतो. त्याच्यामुळे काय होऊ लागले? पूर येऊ लागलेला आहे. पूर आल्यामुळे जी काही शेती आहे ते पुराच्या पाण्यामध्ये काय होते? वाहून जाते आणि जे आणि समुद्राचं पाणी खारं असतं ते पाणी जर आपल्या ॲग्रिकल्चर लँडमध्ये जर ते पाणी ॲब्सॉर्ब झालं तर तिथं व्यवस्थित नेक्स्ट क्रॉप येत नाही, कारण ते साल्टी वॉटर असतं. देन चेंज इन रेनफॉल पॅटर्न. रेनफॉल पॅटर्न चेंज झालेला आहे. अगोदर रेनफॉल हा आपल्याकडे मान्सून आपण शिकलो आहे. ओके, 6 जूनला केरळमध्ये येतो आणि 12 जूनला महाराष्ट्रामध्ये यायचाच, पण आता उलटं झालेलं आहे. पाऊस कधीही येतो किंवा कधी कधी येतच नाही. दॅट इज अ चेंज इन रेनफॉल पॅटर्न. देन मेल्टिंग ऑफ आईस कॅप्स. आईस कॅप्स काय होत चाललेलं आहे? मेल्टिंग, वितळत आहेत ड्यू टू द इन्क्रीजिंग टेम्परेचर. देन मेल्टिंग ग्लासेस. ग्लासेस मीन्स हिमनदी म्हणतो आपण, बर्फाची नदी असते. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होत चाललेलं आहे? बर्फ काय होत चाललेला आहे? त्याचा वितळत चाललेला आहे. स्प्रेड ऑफ डिसिजेस स्प्रेड होत चाललेला आहेत. ओके, कधीही पाऊस येतो आणि क्लायमेट चेंज होतं किंवा कधी टेम्परेचर जास्त होतं, कधी टेम्परेचर कमी होतं किंवा ह्युमिडिटी वाढते आणि याच्यामुळे काय होतं? पिकांवरती रोग पडतात, किडी पडतात. ओके, आणि ते रोग एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय होतात? स्प्रेड होतात. देन लॉस ऑफ प्लॅन्क्टॉन ड्यू टू वॉर्मिंग सी. प्लॅन्क्टॉन मीन्स द मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यालाच मराठीत पाण्यात तरंगणारे सूक्ष्मजीव म्हणतो, जे की इट इज बेनिफिशियल टू द ह्युमन बिईंग. ओके, त्याचा काय होत चाललेला आहे? लॉस होत चाललेला आहे. प्लॅन्क्टॉन म्हणजे पाण्यात राहणारे सूक्ष्म जीव. ओके, जे की ते बेनिफिशियल असतात फॉर द ह्युमन बिईंग्स, ते काय होत चालले? कमी होत चाललेले आहेत. देन इन्क्रीज्ड लायकलीहूड ऑफ एक्स्ट्रीम इव्हेंट्स. ओके, एक्स्ट्रीम इव्हेंट्स किंवा त्यालाच आपण वेदर हजार्ड्स असं आपण म्हणू. ओके, वेदर हजार्ड्स म्हणजे काय? क्लायमेटिक पॅटर्न चेंज झाला की कधी पूर येतो, पाऊस येतो. ओके, दिस द वेदर हजार्ड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं वेदर हजार्ड्स म्हणजे काय. देन रिड्यूस्ड इल्ड ऑफ डिफरंट क्रॉप्स. आणि असे वेदर कंडिशनमध्ये वेदर किंवा क्लायमेट चेंज होतं आहे, त्याच्यामुळं त्या प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. व्यवस्थित ग्रोथ न झाल्यामुळे इल्ड काय होतं आहे? कमी होत चाललेलं आहे. इन्क्रीज्ड इन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके, डिफॉरेस्टेशन, जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. ओके, आणि जे गॅसेस जे हार्मफुल गॅसेस असतात ते काय होत नाही, झाडं काय करतात? ते गॅसेस ॲब्सॉर्ब करतात, पण झाडांची संख्या कमी झाल्यामुळे ते गॅसेस काय होत नाही? ॲब्सॉर्ब केले जात नाहीत. त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं आहे, हवेचं प्रदूषण किंवा पर्यावरण प्रदूषण होतं आहे. दिस आर द ग्लोबल वॉर्मिंग इम्पॅक्ट. हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे इम्पॅक्ट झालेले आहेत. देन कॉज ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज कशामुळं किंवा कोणत्या एजंट थ्रू क्लायमेट चेंज होतं आहे? दॅट इज द नॅचरल कॉजेस आहेत, ह्युमन कॉजेस आहेत, शॉर्ट लाईव्ड अँड लाँग लाईव्ड फोर्सेस आहेत, ग्रीन हाऊस गॅस आहेत, एरोसोल्स आहेत आणि लँड यूज चेंज. ह्याच्यामुळं काय होते? क्लायमेट चेंज होत चाललेलं आहे. नॅचरल आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, शॉर्ट आणि लाँग लाईव्ड फोर्सेस आहेत किंवा ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, त्याच्यामुळे क्लायमेट चेंज होतं आहे. किंवा एरोसोल आहे किंवा लँड यूज चेंज आहेत, त्याच्यामुळे क्लायमेट काय होत चाललेलं आहे? चेंज होत चाललेलं आहे.
First, see the causes of climate change. In which first cause, that is the natural causes. Natural causes म्हणजे काय, जे नॅचरली नैसर्गिकरित्या क्लायमेट चेंज कशामुळे होते. The earth climate affected by natural factors such as change in volcanic activity, solar output and the earth orbits around the sun. ओके, नॅचरल कॉजेसमध्ये कोणकोणते एजंट आहे की ज्याच्यामुळे क्लायमेट चेंज होत चाललेलं आहे. फर्स्ट आहे व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्वालामुखी. ओके, ज्वालामुखी येणे किंवा सोलार आउटपुट, सनलाईट येणे अँड अर्थ ऑर्बिट्स म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते, दिस इज कॉल्ड एज अर्थ ऑर्बिट अराउंड दी सन. याच्यामुळे काय होते, क्लायमेट चेंज होत चाललेलं आहे. इन टर्म्स ऑफ एनर्जी बॅलन्स ऑफ अर्थ, volcanic activity and solar output primarily influence the amount of incoming energy. Okay, volcanic activity means ज्वालामुखी आपण त्याला असं म्हणू, किंवा सोलार आउटपुट म्हणजे जे काही सनलाईट, लॉंग वेव्ह आणि शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स असतील ते काय होत आहेत, इन्फ्लुएन्स द अमाऊंट ऑफ इनकमिंग एनर्जीचे. देन व्हॉल्कॅनिक इक्वेशन्स आर एपिसोडिक अँड हॅव रिलेटिव्हली शॉर्ट टर्म इफेक्ट ऑन क्लायमेट. ओके, आणि व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमुळे, ज्वालामुखीमुळे जे काही क्लायमेटवरती त्याचा काय होतं, परिणाम होत आहे. चेंज इन सोलार इरॅडियन्स हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू द क्लायमेट ट्रेंड्स ओव्हर द पास्ट सेंचुरी, बट सिन्स द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन द इफेक्ट ऑफ ॲडिशन्स ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस टू द ॲटमॉस्फिअर हॅज बीन ओव्हर 50 times that of changes in the sun outputs. Then second cause, it is a human cause. It is also called as anthropogenic causes. Okay, anthropogenic causes means man-made causes. Climate change also caused by the human activities. Okay, climate change कशामुळे झाले, ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत. कोणकोणत्या, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स. बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर, जे काही शेतामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतो किंवा पालापाचोळा असतो तो काय करतो, शेतकरी जाळतो. त्याच्यामुळे काय होतं आहे, क्लायमेट चेंज होतं आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. देन कन्वर्जन ऑफ लँड फॉर फॉरेस्ट अँड ॲग्रिकल्चर. ओके, ज्या काही ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट लँड आहे त्याचं डिफॉरेस्टेशन, जंगलतोड झाल्यामुळे तिथं लँड बिल्डिंग बांधल्या जातात. त्याच्यामुळे काय होत जातं, टेम्परेचर वाढत जाते. देअर इन टर्म कॅन इन्फ्लुएन्स बोथ अमाऊंट ऑफ इनकमिंग एनर्जी अँड द अमाऊंट ऑफ आउटगोईंग एनर्जी, कॅन हॅव बोथ वॉर्मिंग अँड कूलिंग इफेक्ट्स ऑन द क्लायमेट. The dominant product of fossil fuel combustion is carbon dioxide. ओके, फॉसिल फ्यूल म्हणजे जेव्हा आपण पालापाचोळा शेतामधला जाळतो तेव्हा जेव्हा जाळल्यानंतर त्याच्यातून कोणता गॅस रिलीज होतो, CO2, कार्बन डायऑक्साईड गॅस होतो. अँड इट ऑल्सो इन्क्लूड द ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, इट इज ऑल्सो, हे काय आहे, ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. मेन ग्रीन हाऊस गॅसेस आहे की ज्याच्यामध्ये हे जे लॉंग वेव्ह रेडिएशन आहेत ते ॲब्सॉर्ब केले जात नाहीत. त्याच्यामुळे काय होत जातं, त्याचं टेम्परेचर पृथ्वीचं काय होतं, वाढतं. The overall effect of human activities has been a warming effect driven primarily by emission of carbon dioxide and greenhouse gases. ओके, कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे किंवा जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्याच्यामुळे काय होते, पृथ्वीचं काय टेम्परेचर वाढत आहे. आणि हे ग्रीन हाऊस गॅसेस किंवा कार्बन डायऑक्साईड कशामुळे वाढतं आहे, ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजे फॉसिल फ्यूल जाळल्यामुळे किंवा डिफॉरेस्टेशन केल्यामुळे ह्या गॅसेसचं प्रमाण काय होत चाललं आहे, वाढत चाललेलं आहे. Greenhouse gas have the potential to warm the planet to the levels that have never been expressed in the human civilization. Human civilization means urbanization असं आपण त्याला म्हणू, की झाडं जंगल तोडून तिथं बिल्डिंग्स बांधल्या, बिल्डिंग दॅट इज कॉल्ड एज सिव्हिलायझेशन. ह्युमन सिव्हिलायझेशन जास्त वाढत असल्यामुळे काय होत चाललेलं आहे, झाडांची संख्या कमी होते आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग काय होते, वाढते. दीज आर द ह्युमन ॲक्टिव्हिटीज. Then greenhouse gases. Greenhouse gases means greenhouse gas, any gas that has a property of absorbing infrared radiations, net heat energy emitted from the earth's surface and radiating it back to the earth's surface, thus contributing to the greenhouse effect. Greenhouse effect किंवा greenhouse gas म्हणजे काय, असा गॅस, ओके, त्याची प्रॉपर्टी काय असते, ॲब्सॉर्बिंग प्रॉपर्टी. काय ॲब्सॉर्ब करतं, इन्फ्रारेड रेडिएशन. इन्फ्रारेड रेडिएशन काय करतात, ते ॲब्सॉर्ब करतात, विच इज इमिटेड फ्रॉम द अर्थ सर्फेस अँड रेडिएटिंग इट बॅक टू द अर्थ सर्फेस. ओके, जे काही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून इन्फ्रारेड रेडिएशन निघतात ते रेडिएशन काय करतात, हे गॅस ॲब्सॉर्ब करतात आणि परत ते ॲटमॉस्फिअरमध्ये परत काय करतात, ते सोडतात. ते ग्रीन हाऊस गॅस आहेत.
This is called as greenhouse effect. Okay, the greenhouse effect, the greenhouse gases are carbon dioxide, methane, nitrous oxide, chlorofluorocarbon, and water vapor. These are the 5 major important greenhouse gases. Okay, these are the 5 major and most important greenhouse gases. Okay, instead of description of these gases, carbon dioxide चं प्रमाण का वाढत आहे? It is one of the most important greenhouse gas मधील हा सर्वात महत्त्वाचा गॅस आहे किंवा ह्याचं प्रमाण जास्त आहे सर्वांपेक्षा, which is linked to global warming. ग्रीनहाऊस गॅस किंवा ग्रीनहाऊस इफेक्ट मुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग कॉज होते. बट इट इज अ मायनर कंपोनेंट ऑफ अर्थ ॲटमॉस्फियर विच इज फॉर्म्ड इन कंबशन ऑफ कार्बन कंटेनिंग मटेरियल. हे कशामुळे रिलीज होतो CO2 की ज्या मटेरियलमध्ये कार्बन आहे आणि ते मटेरियल जर आपण कंबशन किंवा ते मटेरियल आपण जाळलं तर CO2 काय होतं, रिलीज होतं किंवा फर्मेंटेशन प्रोसेसने CO2 रिलीज होतो आहे. अँड रेस्पिरेशन ऑफ ॲनिमल्स रेस्पिरेशनमुळे काय होतं, CO2 जास्त प्रमाणात बाहेर पडला जातो आहे. किंवा प्लांटमधून प्लांट ही काय करतात, प्लांटमधूनही किंवा प्लांटची संख्या कमी झाल्यामुळे CO2चं प्रमाण काय होत चाललं आहे, वाढत चाललेलं आहे. In photosynthesis and carbohydrates, the presence of the gas in the atmosphere keeps some of the radiant energy which is received by Earth from being returned to the space. Then second most important gas, greenhouse gas, that is the methane. This gas is a colorless, odorless gas आहे. कलरलेस म्हणजे ह्याला कोणताही कलर नाही, odorless म्हणजे ह्याला कोणताही वास नाही. That occurs abundantly in nature and as a product of certain human activities. आणि हा गॅस खूप प्रमाणात नेचरमध्ये आहे. आणि कशामुळं हा गॅस रिलीज होतो आहे, ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे. तर त्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत? इन नेचर मिथेन इज प्रोड्युस्ड बाय ॲनॉर्बिक बॅक्टेरियल डिकम्पोजिशन. एरोबिक अँड ॲनॉर्बिक. एरोबिक म्हणजे द मायक्रो ऑर्गॅनिझम विच रिक्वायर द ऑक्सिजन. ओके, ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन लागतो जगण्यासाठी, दॅट इज कॉल्ड एज एरोबिक. अँड ॲनॉर्बिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन लागत नाही, दॅट इज कॉल्ड एज अनएरोबिक बॅक्टेरियल डिकम्पोजिशन ऑफ व्हेजिटेबल मॅटर. जे व्हेजिटेबल मॅटर आहे त्यांचं डिकॉम्पोजिशन ॲनॉर्बिक बॅक्टेरियाने होतं अंडर द वॉटर, पाण्यामध्ये. आणि तेव्हा काय होतो, मिथेन गॅस काय होतो, रिलीज होतो. किंवा जे वेटलँड आहेत, वेटलँड म्हणजे काय, अशी जमीन किंवा अशी पिकं त्या जमिनीमध्ये लावतात की त्या जमिनीमध्ये पाणी हे पूर्ण सीझन पाणी काय असतं, साठलेलं असतं, दॅट इज कॉल्ड अ वेटलँड. फॉर एक्झाम्पल राईस, भात कुठं लावतात, पूर्णपणे फील्ड काय करतात, पाण्याने भरतात आणि त्या पाण्यामध्ये भात लावतात. अशा त्यांना काय म्हणतात, वेटलँड असं म्हणतात. आणि अशा लँडमधून सर्वात जास्त मिथेन काय होतं, प्रोड्यूस होतो आहे. अदर इम्पॉर्टंट नॅचरल सोर्सेस ऑफ मिथेन विच इन्क्लूड द टर्माइट म्हणजे वाळवी असं म्हणतो. जेव्हा डायजेस्टिव्ह प्रोसेस होते तेव्हा मिथेन गॅस काय होतो, रिलीज होतो टर्माइट्समधून. नंतर व्हॉल्कॅनोज म्हणजे ज्वालामुखी असतील. देन वेंट इन द ओशन फ्लोअर and methane hydrate deposit that occurs along the continent margins and beneath Antarctic ice are performs. ओके, कशामधून मेजर सोर्स कोणता आहे मिथेनचा? ॲनॉर्बिक, जेव्हा डिकॉम्पोजिशन होत असतं व्हेजिटेबल मॅटरचं, ओके, तेव्हा मिथेन गॅस रिलीज होतो. जिथं वेटलँड आहेत तिथं राईस पॅडी फील्डमधून मिथेन गॅस रिलीज होतो. नंतर टर्माइट्स आहे त्यांच्यात डायजेस्टिव्ह प्रोसेसमधून मिथेन गॅस रिलीज होतो. व्हॉल्कॅन किंवा ओसिन आहे तिथून मिथेन गॅस काय होत चाललं आहे, रिलीज होतो, जास्त प्रमाणात रिलीज होतो. देन नायट्रस ऑक्साईड इज रिलीज्ड नॅचरली फ्रॉम ओसिन्स अँड बाय बॅक्टेरिया इन सॉईल. ओसिनमधून आणि जे सॉईलमध्ये बॅक्टेरिया असतो त्याच्यातून त्या बॅक्टेरिया थ्रू नायट्रस ऑक्साईड हा गॅस रिलीज होतो. ईच इयर वी ॲड 7 to 30 million tons ऑफ नायट्रस ऑक्साईड टू द ॲटमॉस्फिअर. ओके, प्रत्येक वर्षी 7 ते 13 मिलियन टन्स एवढा नायट्रस ऑक्साईड आपण ॲटमॉस्फिअरमध्ये टाकला जातो आहे. कशामुळं नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे? ड्यू टू युजिंग नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स. म्हणजे ज्या फर्टिलायझरमध्ये रासायनिक खते असतात ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे ते जास्त प्रमाणात वापरल्यामुळे नायट्रस ऑक्साईड काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. देन डिस्पोजिंग ऑफ ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट. जे ह्युमन वेस्ट आहे किंवा ॲनिमल होस्ट आहेत, वेस्ट आहे, ते डिस्पोज केल्यानंतर त्याच्यातून नायट्रस ऑक्साईड गॅस काय होतो, रिलीज होतो. किंवा ॲटोमोबाईल एक्झॉस्ट, ॲटोमोबाईल इंडस्ट्रीज असतात तिथूनही हा गॅस काय होतं, जास्त प्रमाणात रिलीज होतो. दॅट इज अ नायट्रस ऑक्साईड.
Then second greenhouse gas, that is a chlorofluorocarbon, that is called as CFCs. These chlorofluorocarbons come almost entirely from the human activities. हा गॅस ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे रिलीज होतो. Some chlorofluorocarbons including chlorofluorocarbons along with क्लोरीन अँड ब्रोमिन. ओके, काही क्लोरोफ्लोरोकार्बनमध्ये काय असतात, क्लोरीन आणि ब्रोमिन हे दोन घटक असतात. अँड दिस chlorine and bromine containing compounds also involved in acceleration of ozone hole formation. ओके, जे ओझोन लेअर आहे पृथ्वीच्या वरती, त्याला जे छिद्र कशामुळे पडलेले आहे, ड्यू टू द क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे. कारण त्याच्यामध्ये क्लोरीन आणि ब्रोमिन हे घटक असल्यामुळे त्या ओझोन लेअरला काय होत चाललेले आहेत, छिद्र पडत चाललेले आहेत. इट ऑल्सो रिझल्ट इन इन्क्रीजिंग द अमाऊंट ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन द ॲटमॉस्फिअर अँड इंड्यूस ॲसिड रेन. आणि अजून कशामुळे वाढतो, ड्यू टू द इन्क्रीजिंग द अमाऊंट ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड वाढलं की क्लोरोफ्लोरोकार्बन काय होतं, वाढतो आणि ॲसिड रेनमुळे दिस गॅस इज इन्क्रीज्ड ड्यू टू द ॲसिड रेन. then see the how to overcome the problem of climate change. ओके, आता हे क्लायमेट चेंज कशामुळे होतं ते आपण पाहिलं. आता हे क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी काय प्रॅक्टिसेस केली पाहिजे. ओके, सी वन बाय वन प्रॅक्टिसेस. फर्स्ट, अडॉप्ट लँड अँड वॉटर कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर मेथड्स विच इज सुटेड टू व्हॅरिड ॲग्रोक्लायमेट्स. ओके, अडॉप्ट और कंडक्ट लँड अँड वॉटर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. जे लँड किंवा भूमी संवर्धन असं म्हणतो किंवा पाणी संवर्धन जे प्रॅक्टिसेस आहेत ते करायचे विच इज सुटेबल टू द डिफरंट ॲग्रोक्लायमेटिक कंडिशन. दिस प्रॅक्टिसेस विच इज सुटेबल टू द डिफरंट or varied agroclimates. Then supporting forest through reforestation, afforestation and agroforestry. ओके, जंगलतोड झाल्यामुळे जास्त प्रमाणात क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे. त्याच्यामुळे जंगलतोड कमी करणे आणि जे तोडलेली झाडं आहेत तिथं परत झाडे लावणे. ओके, रिफॉरेस्टेशन किंवा अफॉरेस्टेशन असं म्हटलं जातं, किंवा ॲग्रोफॉरेस्ट्री म्हणजे फॉरेस्ट जी ट्री असतील ती लावायची प्लस ॲग्रिकल्चर क्रॉप्स कंबाईनली लावायचे, त्याला काय म्हणतात, ॲग्रोफॉरेस्ट्री असं म्हणतात. इन्क्रीज फॉरेस्ट एरिया टू 33%. ओके, फॉरेस्ट एरिया काय करायचा, वाढवायचा अप टू 33% एवढा ऑफ द टोटल जिओग्राफिकल एरिया. टोटल जिओग्राफिकल एरियाच्या 33% एरिया हा फॉरेस्ट एरिया करायचा. टोटल जिओग्राफिकल एरिया आहे 329 मिलियन. देन यूज वॉटर ज्युडियसली. जे काही पाण्याचे सोर्स किंवा पाणी पृथ्वीवरती अवेलेबल आहे ते एक्सपर्टली वापरायचं. त्याचं वेस्ट करायचं नाही. पाणी जिथं आपल्याला गरज आहे किंवा जेवढे क्वांटिटीची गरज आहे तेवढंच घेऊन ते पाणी काय करायचं, वापरायचं. दॅट इज द यूज ऑफ वॉटर ज्युडिशियसली. स्टोरिंग कार्बन बाय इन्क्रीजिंग सॉईल कार्बन कंटेंट. ओके, जो काही ॲटमॉस्फिअरमधला कार्बन आहे तो कार्बन जमिनीमध्ये काय करायचा, ॲब्सॉर्ब करायचा किंवा स्थिर करायचा. यूज नॅचरल एनर्जी सोर्सेस. नॅचरल एनर्जी सोर्सेस म्हणजे असे सोर्सेस वापरायचे, स्रोत वापरायचे जे निसर्गात फ्रीमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल सनलाईट असेल, एअर असेल, वॉटर असेल, अशा रिसोर्सेसचा जास्तीत जास्त वापर करायचा. आणि बाकीच्या रिसोर्सेसचे जे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत म्हणजे जे परत पुनरुत्पादित होत नाहीत असे रिसोर्सेस कमी प्रमाणात वापरायचे. आणि जे रिसोर्सेस नॅचरली अवेलेबल आहेत, फ्रीमध्ये आहेत, ते जास्तीत जास्त वापरायचे. एज्युकेट फार्मर्स ऑन डेंजर्स ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज इज व्हेरी डेंजरस टू दी एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ह्याच्याबद्दल आपण अवेअरनेस करायचा किंवा जे लोक आहेत, पीपल्स आहेत, फार्मर्स आहेत त्यांना एज्युकेट करायचे किंवा त्याचं महत्त्व सांगायचं. एनकरेज फार्मर ग्रुप टू इस्टॅब्लिश स्मॉल वेदर ऑब्झर्वेटरीज इन देअर विलेज. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायचं की एखादी ऑब्झर्वेटरी, आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलं ऑब्झर्वेटरी कशी असते, तशी ऑब्झर्वेटरी आपल्या गावामध्ये इस्टॅब्लिश करण्यासाठी, जेणेकरून जे वेदर पॅरामीटर्स आहेत ते त्यांना चेक करता येतील या दृष्टीने. ॲडॉप्ट सॉईल हेल्थ कार्ड्स वाईडली फॉर मेकिंग फर्टिलायझर यूज डिसिजन्स. ओके, ॲडॉप्ट सॉईल हेल्थ कार्ड. सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे काय, कोणतेही क्रॉप लावायच्या अगोदर ती जमिनीतली माती जी आहे ती माती काय करायची, चेक करायची. कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा माती परीक्षण लॅब असतात तिथं ती माती चेक करायची. त्या मातीमध्ये चेक केल्यानंतर आपल्याला समजतं की त्या मातीमध्ये कोणतं न्यूट्रिएंट सगळ्यात जास्त आहे आणि कोणतं न्यूट्रिएंट कमी आहे किंवा नाही आहे.
मग जे न्यूट्रिएंट नाही आहे तेच आपण तेवढंच न्यूट्रिएंटच्या क्रॉपला काय करायचं, टाकायचं. ओके, दे इज कॉल्ड एज सॉइल हेल्थ कार्ड्स फॉर मेकिंग फर्टिलायझर यूज decisions. Okay, these are the problems or solutions of climate change, how to overcome the problem of climate change. Okay, these are the different practices, or by using these practices you have to reduce the or reduce the climate change effect. Okay, this is the last lecture of this course. This is the lecture number 16, climate change, climatic variability, global warming and causes of climate change. These are the 4 important points of this topic. Okay, thank you.